आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या शब्दांनी आणि सिनेमांनी फक्त भारतालाच नाही तर अख्ख्या जगाला वेड लावलं. त्यांचं नाव आहे गुलजार. आणि चला त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाचा एक धांडोळा घेऊया. त्यांच्या जागतिक ओळखीची सुरुवातच होते एका मोठ्या पुरस्काराने, ऑस्कर. हो, चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान. आणि या एका पुरस्काराने त्यांच्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब केलं. आणि गोष्ट इथेच थांबत नाही. त्यानंतर संगीत क्षेत्रातला ग्रॅमी पुरस्कारही. म्हणजे बघा, ऑस्कर आणि ग्रॅमी हे दोन्ही पुरस्कार त्यांच्या ग्लोबल सक्सेसची कहाणी सांगतायत. पण थांबा, हे पुरस्कार म्हणजे फक्त हिमनगाचं टोक आहे. या सन्मानांच्या मागे एक प्रचंड मोठी साहित्यिक आणि कलात्मक ओळख लपलेली आहे. चला जरा त्याबद्दल जाणून घेऊया. मग प्रश्न उरतोच की नक्की कोण आहे ही व्यक्ती या जागतिक प्रसिद्धीमागे. कारण या नावाला एक वेगळी पार्श्वभूमी आहे जिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि गंमत म्हणजे या ओळखीची 2 नावं आहेत. त्यांचं मूळ नाव आहे संपूरन सिंग कालरा, पण जग त्यांना ओळखतं त्यांच्या लेखणीच्या नावाने, अर्थात गुलजार. तर गुलजार हे फक्त एक नाव नाहीये, ती एक ओळख आहे. एक अशी ओळख जी कविता, गाणी आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये सारख्याच ताकदीने वावरते. चला तर मग त्यांच्या प्रवासाच्या मूळ पायाकडे वळूया, म्हणजे त्यांच्या शब्दांच्या दुनियेकडे, जिथे ते खऱ्या अर्थाने एक किमयागार आहेत. त्यांची शब्दांवरची ही जादू अनेक रूपांमधून आपल्यासमोर आली. कधी एक कवी म्हणून, कधी एक हळुवार गीतकार म्हणून, तर कधी एक प्रभावी नाटककार म्हणून. आणि हे सगळं तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी काय होतं? तर 2 भाषांवरचं त्यांचं अफाट प्रभुत्व. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधल्या शब्दांना त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आता शब्दांकडून वळूया मोठ्या पडद्याकडे, कारण लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी भारतीय सिनेमाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या सिनेमांची तर एक वेगळीच शैली आहे, नाही का? मेरे अपनेमधून त्यांनी त्या काळातल्या तरुणांच्या प्रश्नांना हात घातला. तर आंधीसारखा एक धाडसी आणि तितकाच वादग्रस्त विषयही त्यांनी मांडला, जो आजही चर्चेत असतो. मौसम सिनेमात तर मानवी नात्यांचे बदलणारे रंग इतक्या सुंदरपणे दाखवले आहेत की क्या बात है. मग आला परिचय, एक अतिशय गोड आणि हृदयस्पर्शी कथा. आणि नात्यांच्या गुंतागुंतीवरचा इजाजत सारखा एक अत्यंत संवेदनशील सिनेमा. यांसारख्या कितीतरी सिनेमांमधून त्यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून स्वतःची खास ओळख निर्माण केली. पण त्यांचं काम फक्त नवीन काहीतरी निर्माण करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. ते तर वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतींना जोडणारा एक पूल होते. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या मराठी मातीतले ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या निवडक कविता घेतल्या आणि त्या थेट हिंदी आणि उर्दू वाचकांपर्यंत पोचवल्या. कुसुमाग्रजींची चुनी सुनी नगमे या नावाने प्रसिद्ध झालेलं हे काम म्हणजे खरं तर 2 महान साहित्यिक परंपरांचं एक सुंदर संगम होतं. तर एवढ्या मोठ्या कार्याला मिळालेले सन्मान आणि त्यांचा वारसा काय आहे? आणि हा वारसा केवळ पुरस्कारांचा नाहीये, तो विचारांचाही आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर आपण पाहिलेच, पण राष्ट्रीय स्तरावरही त्यांना सर्वोच्च सन्मान मिळाले. 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि 2014 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार. पण जसं मी म्हटलं, त्यांचा वारसा या पुरस्कारांच्या खूप पलीकडचा आहे. त्यांच्या लेखनात एक सखोल तत्वज्ञान दडलेलं आहे. उदाहरणार्थ त्यांची हिरवे सांगाती ही संकल्पना. या संकल्पनेतून ते एक खूप साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतात की झाडाचं आणि माणसाचं नातं किती घट्ट आहे. त्यांच्यासाठी झाडं म्हणजे फक्त निसर्ग नाही, तर ते आपले सोबती आहेत, आपले हिरवे सांगाती. आणि यामुळेच एक विचार मनात येतो की एखाद्या कलाकाराचा खरा वारसा फक्त त्याच्या कलाकृतींमध्ये असतो, की त्याचं निसर्गाशी जे नातं आहे आणि त्यातून त्याला जी प्रेरणा मिळते त्यातही दडलेला असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?